नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फायनली तो क्षण आलेला आहे ज्या क्षणाची तुम्ही बऱ्याच दिवसांपासून वाट बघत होतात. मुंबई हायकोर्टचा निकाल लागलेला आहे लिपिक या पदासाठीचा. मग ह्या निकालामध्ये नेमकं काय काय होतंय, या निकालामुळे बऱ्याच जणांना खूप जास्त दुःख होतंय, काही जणांचं एक सुखाची लहर त्या ठिकाणी आलेली आहे. कईयों को रुला गई, किसी को मार गई है एग्जाम. सो या पद्धतीने आपण म्हणू शकतो किसी के सपने सजा गई है एग्जाम. अशी एग्जाम जी होती त्याचा रिझल्ट आलेला आहे आणि त्या रिझल्टमुळे खूप लोकांना खुशी झाली, काही लोकांना दुःख झालं. पण या सगळ्यांमध्ये द शो मस्ट गो ऑन हे कायम लक्षात ठेवा. एक एग्जाम ही तो बिगड़ी है तो क्या हुआ. आणि म्हणून ज्यांचा रिझल्ट आलेला नसेल त्यांनी टेन्शन घेऊ नका. रिझल्ट नाही आला म्हणून भरपूर अजून एक्झाम्स येत आहेत. हे नोकरी भरतीचं वर्ष आहे, सरकारी नोकर भरतीचं वर्ष आहे. त्यामुळे बिनधास्त पुढच्या तयारीला लागा. हा अभ्यास तुम्हाला पुढे कामात येईल. ज्यांचं सिलेक्शन अजून या लिस्टमध्ये नाव नसेल अशा लोकांनी टेन्शन घेऊ नका, तयारीला लागा. ज्यांचं लिस्टमध्ये नाव आहे त्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत, हार्दिक अभिनंदन. यामध्ये नेमकं काय आहे बघा, या लिस्ट आहेत, त्या लिस्ट बऱ्याच वेळपासून सगळेजण ट्राय करतायत. गर्दी एवढी झुंबड पडलेली आहे त्या साईटवरती, म्हणून साईट बंद झाली. आणि म्हणून या फाईल्स, पीडीएफ फाईल निकालाच्या या तुम्हाला जर पाहिजे असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकमध्ये ह्या दिलेल्या असतील, एकदा तुम्ही चेक करू शकता तिथनं. सगळ्यात पहिल्यांदा येऊ आपण मुंबई हायकोर्टच्या बॉम्बे बेंचकडे, ज्यामध्ये 7305 एवढ्या कॅन्डिडेट्सला टायपिंग टेस्टसाठी इलिजिबल करण्यात आलेलं आहे. म्हणजे ज्या जागा होत्या सगळ्यात जास्त त्यांच्या मानाने, म्हणजे साधारण 7305 लोकांना या ठिकाणी सिलेक्ट करण्यात आलेलं आहे. दुसरं मी म्हटलं, समजा याचा कट ऑफ मग साधारण किती लागलाय. मुंबई हायकोर्ट साठीचा जर आपण बघितला, मुंबई बेंच साठीचा साधारण कट ऑफ जो आहे तो 67 मार्कचा कट ऑफ लागलेला आहे स्क्रीनिंग टेस्ट साठी शॉर्टलिस्ट व्हायला. आणि सोबत एक्झामची डेट, व्हेन्यू, टाइम पुढच्या टायपिंग टेस्ट साठीचा हा तुम्हाला कळवला जाईल वेबसाईट वरतीच. बघा आता एक्झॅक्टली इथं दिलेला नाहीये, पण साधारण अंदाज जर काढला तर शिपाई असेल किंवा चालक भरती असेल, जे ह्या दोन भरती ज्या होत्या ह्यांच्यासाठीचा विचार बघता, यांची पद्धती बघता 1 महिन्याचा कालावधी मॅक्झिमम आपल्याला भेटेल. 1 महिन्यासाठी, 1 महिन्याच्या आतमध्येच या एक्झाम्स येतील. या हिशोबाने तुम्ही तयारीला लागलेलं असलं पाहिजे. ठीक आहे, हा होता फक्त मुंबईसाठीचा. सेम असंच नागपूर बेंचसाठी पण आहे. नागपूर बेंचसाठी 1406 कॅन्डिडेट जे आहेत ते सिलेक्ट करण्यात आले. आणि साधारण नागपूर बेंचसाठीचा जो काही कट ऑफ होता तो सगळ्यात कमी जागा असल्यामुळे 1406 लोकांना सिलेक्ट केलंय. आणि कट ऑफ जो आहे थोडा हाय, म्हणजेच 70 मार्काचा कट ऑफ जो आहे तो लागलेला आहे. आणि त्यानंतर येतो औरंगाबाद बेंच. या ठिकाणी मीडियम जागा 2906 लोकांना, कॅन्डिडेट्सला या ठिकाणी सिलेक्ट करण्यात आलेला आहे. आणि टायपिंग टेस्ट साठी आणि याचा कट ऑफ जो होता तो होता साधारण 69 मार्क साठीचा कट ऑफ जो आहे तो या ठिकाणी आपण औरंगाबाद बेंच साठीचा म्हणू शकतो. ओके, सो ही होती जनरल माहिती रिझल्टच्या बाबतीतली. रिझल्ट लागलेला आहे. तुमचं नाव यादीमध्ये आहे का नाहीये ते एकदा चेक करून घ्या. तुमचं नाव जर यादीमध्ये असेल तर कमेंट बॉक्समध्ये यस म्हणून टाईप करा, आय गॉट सिलेक्टेड. टायपिंग टेस्ट साठी सिलेक्टेड म्हणून असं मेन्शन करू शकता कमेंटमध्ये, तुम्ही मला सांगा. आणि सोबत मी असं म्हणाल की ज्या लोकांचं सिलेक्शन नाही झालेलं आहे त्यांनी सुद्धा त्यांचा स्कोअर सुद्धा अपडेट करू शकता, यावरती कळवू शकता, कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून अजून येणाऱ्या काळातल्या ज्या भरती आहेत त्यांच्यासाठी तुम्ही तयारीला लागता येईल. मग आता हे झालं सिलेक्शनच्या बाबतीतलं. ज्यांचं टायपिंग टेस्ट साठी सिलेक्शन झालंय हे झालं म्हणजे जिंकले असं का? बिलकुल नाही. याच्या व्यतिरिक्त अजून जर मी म्हटलं, समजा साधारण जे बनतं याच्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी बनतात की ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या. ओव्हरऑल जर मी म्हटलं, समजा साधारण मुंबईचा जो कट ऑफ आहे, मग मी जर म्हटलं समजा मुंबई, नागपूर पहिले, नागपूरचा हायेस्ट कट ऑफ 70 मार्कांचा. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद बेंच, कट ऑफ 69 मार्काचा. आणि मुंबई बेंच साधारण कट ऑफ 67 मार्क्सचा. असे सगळे कट ऑफ जे ते या ठिकाणी आहेत मित्रांनो. मग आता हे कट ऑफ अनएक्सपेक्टेड होते, ज्यांना वाटलं होतं, कधी वाटलंच नव्हतं की एवढे जास्त जातील. पण आपण जर बघितलं असेल जुने महासरलचे व्हिडिओ जे आहेत त्यामध्ये बघितलं होतं आपण, संभाजीनगरच्या बाबतीत आपण बोललो होतो 69 ते 72 काही कॉल्स आले होते, त्यावरती पण सांगितलं होतं एक्झॅक्ट ह्या रेंजमध्ये लागू शकतं असं मी म्हटलं होतं. सेम त्याच पद्धतीचा 69चा कट ऑफ लागलेला आहे, जो की खूप चांगला कट ऑफ आहे. आणि एक्झॅक्ट त्या रेंजमध्ये त्यावेळेस मला सगळ्यांच्या कमेंट आल्या की सर एवढा हायेस्ट कुठं असतो का,
कमी असणार आहे कट ऑफ. खूप लोक सांगताय 55 लागल वगैरे. पण मित्रांनो काय आहे माहितीये का की जागा ज्या होत्या त्यानुसार ऍप्लिकंट्स जे होते त्यानुसार कॅल्क्युलेट करून जे वाटत होतं एक साधारण 65 प्लस मी म्हटलं होतं की सगळ्यांनी तयारीला लागा, पण सेफ साईड 65 प्लस आहे. पण 69च्या वरती कट ऑफ जाईल. 69 to 72 या रेंजमध्ये ही ज्यांचे कॉल आले होते आपले काही स्टुडंट होते त्या लोकांना हे सगळं ऑलरेडी डिस्कस केलेलं होतं. सो ओव्हरऑल सांगायचं मला यातून एकच आहे की कट ऑफ खूप जास्त लागलाय, म्हणून एकदम स्ट्रेस घेऊ नका. एक परीक्षा बिघडल्याने सगळं काही संपत नाही, ही सुरुवात आहे. अजून भरपूर जागा येणार आहे. न्यायालय भरतीसाठी यावर्षी आत्ताच पुन्हा मंत्र्यांची घोषणा झालेली आहे, त्यामधून भरपूर अजून जागा ज्या आहेत त्या येणार आहे. जिल्हा न्यायालय असेल, त्यानंतर मुंबई हायकोर्ट असेल, याच्या भरपूर जागा तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील. म्हणून तयारी चालू ठेवा, तयारी कुठे थांबायला नको. द शो मस्ट गो ऑन या पद्धतीने आहे. अजून तुम्हाला काही माहिती लागेल जशा काही अपडेट मिळत आहे, टायपिंग टेस्ट साठीच्या अजून काही अपडेट असतील तर त्या सुद्धा कळवल्या जातील. टायपिंग टेस्ट साठी नेमकं काय करायचं याबद्दलचा एक ऑलरेडी व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्यावा. आणि सोबत ज्यांना असं वाटतंय की मला या लिस्ट वगैरे पाहिजे त्यांनी टेलिग्राम चॅनल आहे आपलं महासरल एज्युकेशन नावाचं, त्या टेलिग्राम चॅनलवरती ह्या सगळ्या PDF अवेलेबल आहेत, त्याच्या लिंक्स तुम्हाला सुद्धा मिळतील. सो ओव्हरऑल ही सगळी होती पद्धती, प्रोसेस. आणि यासोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या काळातल्या जेवढ्या पण काही अपडेट्स असतील त्या तुम्हाला मिळत राहतील. थँक्यू व्हेरी मच. गुड डे टू ऑल ऑफ यू.